आवाज मानदेशाचा। म्हसवड नगर परिषद निवडणूक 2025 अगदी निकट आली असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शांतता आणि सलोखा अबाधित राहावा यासाठी म्हसवड पोलिसांनी मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या पुढाकारातून तब्बल 23 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे। या आरोपींविरोधात आधीपासूनच बेकायदेशीर जमाव जमवणे, धारदार शस्त्रे बाळगणे, मारहाण, शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे, दहशत निर्माण करणे तसेच सामाजिक शांतता धोक्यात आणणारे अनेक गुन्हे दाखल आहेत। अनेक आरोपी सध्या जामिनावर मुक्त असून त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने निवडणूक कालावधी गंभीर घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती। या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163(2) अन्वये सर्व 23 सराईत आरोपींच्या तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे सादर केला। प्रस्तावातील सर्व बाबींची पडताळणी करून आणि आरोपींच्या हालचालींमुळे म्हसवड परिसरात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या सर्व आरोपींना निवडणूक कालावधीत म्हसवड नगर परिषद मतदारसंघाच्या हद्दीत प्रवेश करण्यास आणि वास्तव्यास सक्त मनाई करण्याचा आदेश जारी करण्यात आला। तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे: दादासो खुपकर, रावसाहेब नरळे, मल्हारी मदने, धनंजय बनसोडे, पोपट गायकवाड, अविनाश सरतापे, अक्षय गोरड, विजय शिंदे, प्रवीण गोरड, विशाल नलावडे, करण गोरड, समाधान गोरड, अप्पासाहेब शिंदे, सुशांत गोरड, दादा मदने, जयवंत झिमल, नागेश चव्हाण, समाधान चव्हाण, दादासो गायकवाड, पोपट शिंदे, बाजीराव नरळे, दिलीप माने आणि विठ्ठल मदने। या कारवाईमुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांची दहशत मोडीत निघाली असून परिसरात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे। ही तडीपारीची मोठी मोहीम सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे आणि प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या संपूर्ण समन्वयातून यशस्वीरित्या राबवण्यात आली। या कारवाईमुळे नगर परिषद निवडणुकीत शांतता, सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यास निश्चितच मोठी मदत होणार आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस स्टेशन। म्हसवड नगर परिषद निवडणूक 2025 ही 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे आणि त्याचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। या म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या सूचनेप्रमाणे म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील जे सराईत गुन्हेगार आहेत आणि ज्यांच्या वर्तणुकीमुळे या म्हसवड नगर परिषद निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा इसमांना तडीपार करण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या। या अनुषंगाने आम्ही म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील राहणारे दादासो पोपट गायकवाड, अविनाश सरतापे, धनंजय बनसोडे, पोपट रामचंद्र गायकवाड, आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे, पोपट पांडुरंग शिंदे, रावसाहेब रघुनाथ नरळे, दादासो खुपकर, मल्हारी पांडुरंग मदने, बाजीराव रामा नरळे, दिलीप विठ्ठल मदने, दिलीप बाबूराव माने, दादा बाबूराव मदने, सुशांत दादा गोरड, विजय बाबा शिंदे, अक्षय महादेव गोरड, करण नवनाथ गोरड, प्रवीण सुरेश गोरड, समाधान सीदा गोरड, विशाल महादेव नलवडे, नागेश सुरेश चव्हाण, समाधान विलास चव्हाण, जयंत पोपट झिमल या सर्व 23 आरोपींना आम्ही म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतून म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने तडीपार केलेले आहे। या आरोपींना तडीपार करण्यामागे त्यांच्या वर्तणुकीबाबत किंवा त्यांच्यावर असलेल्या दाखल गुन्ह्यांबाबतची माहिती आम्ही उपविभागीय दंडाधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम, प्रांताधिकारी मानखटाव यांचा प्रस्ताव सादर केलेला होता। या प्रस्तावामध्ये या आरोपींकडून या निवडणूक कालावधीमध्ये गंभीर स्वरूपाचा शरीराविरुद्धचा, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा एखादा प्रकार होण्याची कुठली तरी दाट शक्यता होती असे या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर या आरोपींच्या कृतीमुळे म्हसवड परिसरातील व सामान्य जनतेमध्ये भीतीची भावना आहे। त्याचबरोबर येथील व्यापारी वर्ग तसेच इथली बाजारपेठ
त्याचबरोबर होत असलेली ही महत्वाची निवडणूक, या निवडणुकीमध्ये कोणत्याही पद्धतीची बाधा निर्माण होऊ नये याकरिता हे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते आणि या प्रस्तावाला प्रांताधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी मान्यता दिलेली असून या सर्व आरोपींना या म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे। जर हे आरोपी तुम्हाला या निवडणूक कालावधीमध्ये म्हसवड हद्दीमध्ये दिसल्यास याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे, जेणेकरून त्यांच्यावर आम्हाला पुन्हा दुसरी कारवाई करण्यात येईल। धन्यवाद। मानसरोवर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसरोवर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। म्हसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम, ठोंबरे टेक्सटाईल होलसेल कापड दुकान, जेंट्स आणि लेडीज रेडीमेडचे भव्य दालन, शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, रेडीमेड ड्रेस मटेरियल, होजियरी, मेन्सवेअर, किड्सवेअर, सर्व काही एकाच ठिकाणी, हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हरायटीज मध्ये। आमचा पत्ता म्हसवड, माळशिरस चौक, सातारा पंढरपूर रोड, तालुका मान, जिल्हा सातारा। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 94 21 17 61 61।